नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झाला आहे म्हणून ब्रेन हॅमरेज झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितलं. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होती आहे आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आत्ता काहीच कळत नाही आहे. पण माझ्या बापाला मला वाचवायचं आहे काही करून. मला मदत करा प्लीज. काय केलं ना तुम्ही झाले का ॲडमिट लिस्ट दाखवली 40,000 रुपये रक्कम झाली ॲडमिट वापरली. ती चिठ्ठी टॅबलेट 40,000 भरले आणि औषध पण घेतलं, उपचार पण चालू झालं. मी ॲडमिट ती चिठ्ठी घेऊन त्यांनी बाहेर चेक केलं, तेच औषध सर बघा तुम्ही त्यावेळेसच लावायला पाहिजे. आता तुम्ही आम्ही आलो तुम्ही आणताय का बोर्ड? जे सोशल मीडियावर तुम्ही व्हायरल झाल्यानंतर तुम्ही आता आणताय ते एवढं दिवस ठेवलंय ना. हां म्हणजे तुम्हाला लावायला आता कोणी सांगितलं? आता मी आलो म्हणून तुम्ही लावायला लागलाय, विचारलो म्हणून. कधी काढले काय कुठं ऍक्च्युअली करायला आता काढले असं नाही करायचं. पण मला काय म्हणायचं लावायला पाहिजे की नाही. मी आलो बघितलं आणि आलो नसतो तर हे तुम्ही लावला असता का? लोकांना असते का नाही. 40,000चं औषध 11,000 बाहेर तुमच्या बिलाचं लिस्ट आहे आपल्याकडं प्रूफ आहे. बघतो तुमचं काम आता पहिलं बोर्ड कशाला मोठं लावा हे नाही लावायचं. अजिबात मेडिकलचं अजिबात एकाही तुम्हाला जबरदस्ती करू नका. पहिलं बोर्ड लावा त्याला. हा पुढचं बघतो आणि बाहेर चेक केल्यानंतर तुम्ही करा. आम्ही नंतर बोला. काय तो 10 इयर्स आहे बरोबर. 10 इयर्स आणि 10 इयर्सचे काउंट करा किती. सर काय सांगाल तर अरबाज शेखचा एक व्हिडिओ जो आहे तो प्रचंड व्हायरल होतोय आणि नोबेल हॉस्पिटलमधल्या मेडिकलमध्ये कंपल्शन केलं जातंय, आम्हाला इथूनच गोळ्या घ्या अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे. ही माहिती आणि ही जी काही तक्रार आहे ती आपल्याला आज रोजी सकाळी प्राप्त झाली वरिष्ठांकडून. त्याच्यानुसार मी या ठिकाणी अरुण गोडसे, सहाय्यक आयुक्त औषधे अन्न औषध प्रशासन सोलापूर या ठिकाणी तात्काळ आपण इन्व्हेस्टिगेशन आणि तपासणीसाठी या ठिकाणी मी व्हिजिट केलेली आहे. तपासणी वेळी असं दिसून येतं आहे की या ठिकाणी कंपल्शन होतं आहे आणि तक्रारीमध्ये तथ्य दिसून येतं आहे. या मेडिकलमध्ये कोणत्याही प्रकारचा कंपल्शन नसल्याबाबतचा बोर्ड लावलेला नाही आहे. आणि तपासणीमध्ये असं दिसून येतं आहे की हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून जे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहेत ते या मेडिकलच्या PC वरती डिस्प्ले होत आहेत, कम्प्युटरवरती डिस्प्ले होत आहेत. आणि त्याच्यानुसार रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना डायरेक्ट या ठिकाणी पैसे भरून औषधं घेण्यासंदर्भात पाठवत आहेत. कोणत्याही प्रकारे प्रिस्क्रिप्शन हे रुग्णांच्या नातेवाईकांकडे दिले जात नाही आहेत. मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक होतं त्याचं हे सर्रास उल्लंघन दिसून येते.
हे सर्व मुद्दे आपण नमूद केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आपण या मेडिकलची मी आपल्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यातील नियमाप्रमाणे मी सखोल तपासणी केली. या तपासणीमध्ये या बऱ्याच नियमांचं गंभीर उल्लंघन दिसून येते. त्यामुळं आज रोजी प्रथमदर्शनी मी या दुकानास तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतो. त्यानं एक व्हिडिओ शेअर केलाय, त्याच्यामध्ये आपलं जे हॉस्पिटल आहे नोबल हॉस्पिटल, विशेषतः केमिस्टवरती आरोप केलेले आहेत की तुमच्याच हॉस्पिटलच्या मेडिकलमधनं ते मेडिसिन घेतलेलं आहे, ते भरमसाठ औषधं दिली गेली. काय नेमकं याच्यामधलं तथ्य आहे, आपल्या हॉस्पिटलची बाजू काय? सर, तो पेशंट काल दुपारी 2 वाजता येणार आहे म्हणून मला फोन आला. मी बाहेर जाणार होतो तरी मी थांबलो आणि त्याला बघितलं आणि मला कळलं की न्यूरोचा प्रॉब्लेम आहे, मेंदूचा, आणि तिथं अटॅक आला आहे. परत अटॅक म्हणल्यावर ते आता आपलं हॉस्पिटलचं नाव असतं, ते लोक म्हणले तुम्ही करा इथं. म्हणजे ठीक आहे पाठवा. ते आलं, त्यासाठी तासभर थांबलो, चेक केलं, त्याला सांगितलं की हार्टचं नाही आहे तुला, पण आता मेंदूचं तुला उपचार इथं करायचं आहे तर हो करायचं आहे मला. मी ते पण सांगितलं की सिरियस आहे, व्हेंटिलेटरवर आहे खर्च. आणि ऑलरेडी मी बघितलं 8 दिवसाच्या रेकॉर्डमध्ये त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक चालू होते. रोजचे मला वाटतं काहीतरी, मला माहीत नाही, 10, 20, 30,000, 40,000ची मेडिसिन रोज चालू होते. मग मला डाऊट आला ह्याची गरज आहे का. मी एक्सपर्ट आहे हार्टचा, फिजिशियनला मी रेफर केलं, बाबा ही सगळ्यांची गरज आहे का मेडिसिन बघा. न्यूरोला रेफर केलं, तुम्ही बघा पुढं काय करायचं. रिलेटिव्हनं सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये, तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं. तर काहीच बोललं नाही मला. ठीक आहे सर तुम्ही करा. आणि ज्या माणसांनी पाठवलं ते रिलेटिव्ह त्यांचे होते, ते डॉक्टर आहेत. त्यांनी म्हणले माझ्या बहिणीचा धीर आहे, ते पेशंट त्याचे वडील आहेत. मग त्यांना मला म्हणलं सर जरा कन्सेशन. म्हणलं असं तुम्हाला माहीत आहे आपण सगळं करू. आता आलाय मी, आता त्याला बोलून निघालो आहे व्हिजिटला, मी संध्याकाळी येणार, त्याला बोलतो. मग मला फोन आला, त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे, मग नंतर काहीतरी भरले. मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहेत. म्हणलं ठीक आहे मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा जे काय. एवढंच झालेलं आहे. त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन, मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला. आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय, आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगते त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता. बिल झालं होतं आणि आपल्या मेडिकलमधून घेण्यासाठी कंपल्शन केलं होतं, असे देखील आरोप व्हिडिओ आरोप करू शकते सर, कोणी कंपल्शन करत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, आता पहिल्यापासूनच कंपल्शन नाही आहे, पण लिहून लावायला जे सांगितलं ते आम्हाला अधिकृत अजून काय त्याचा हे आलेलं नाही बाबा हे लावा म्हणून. आलं तर जे काय येतं लगेच आपण करतो, ते सुद्धा करायला काय हरकत नाही. कारण बाकी रेट लिस्ट वगैरे आमची आहेच, बाकी हॉस्पिटलची वगैरे. मेडिकलला जे म्हणजे आलं ना, पेपरमध्ये आलं, व्हॉट्सअपमध्ये आलं की बाबा असं लिहून लावा, ते अजून कुठं आलं नाही तर आम्ही लावलेलं नाही. आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये मेडिसिन हे का असतं, एमर्जन्सीमध्ये पेशंटला घेण्यासाठी असतो. काही लोक म्हणतात आम्ही घेत नाही, तर ठीक आहे. आणि बरेच गरीब पेशंट येतात, मग ते बाहेरनं आणतात, तर आम्ही सॅम्पलमधनं पेशंट ट्रीट करतो. किंवा हॉस्पिटल साईजचं जे बिल रोजचं आयसीयूच असतं. आता मी त्या माणसाला हे पण सांगितलं सर 20-20 दिवस चालणारं पेशंट आहे, तर ते शेवटी त्याला आपण असं पण करावं लागलं काही दिवस की बाबा हॉस्पिटलचे नुसतं वॉर्डच्या चार्जेसमध्ये आपण त्याला आयसीयू ठेवू सर, तुमचं रिलेटिव्ह आपण करू. हे सगळं बोलणं झालं. पण त्या माणसाने परत माझ्याकडे येऊन त्याला काय जे काय पण बोललं असेल, आमचे काय समजा कोण काय बोललं असेल तर त्या माणसाने माझ्याकडे यावं. मी सकाळी बोलून गेलो होतो, जे काय झालं असेल मला माहीत नाही, पण ते आता त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ केला, व्हायरल केला. काही नाही, आता आजकाल कुणी करतं ना सर. काल तुम्ही बघितलं ना डोंबिवलीमध्ये काय झालं, मारहाण झाली. आता का झाली त्याचं काय आहे का, लोकांना जे हे आहे ठीक आहे. आता त्याला मी काय म्हणू शकत नाही का केलं. कारण आता मी समजू शकतो एखादा पेशंट 15-20 दिवस राहिलाय, 2-4 लाख रुपये तर भरलंय, पेशंट नीट होईना, आम्ही त्याला काही जबरदस्ती केली किंवा योजनेत बसताना बसवलं नाही, असं काय झाल्यावर आम्ही थोडंफार समजू. जो 8-10 तास 15 तास राहिलेला पेशंट आहे, काही डॉक्टरशी न बोलता डिस्चार्ज घेऊन मग व्हिडिओ व्हायरल करतो. एखादा रात्री साहेबांना 4 वाजता फोन करून सांगतो, ते सुद्धा डिस्चार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला प्रॉब्लेम झाला, जावा तिकडं. आता इंटेन्शन काय त्याचं मला माहित नाही. आपल्याकडे किती दिवस पेशंट ऍडमिट? अरे एकच दिवस सकाळी. बिलाची पूर्ण रक्कम भरलेली आहे का? हो भरलेली आहे, किती भरलेली आहे, 10,000 रुपये बिल झालं. या सगळ्यानंतर आता ड्रग इन्स्पेक्टर आपल्या मेडिकलची ते आता रोज चालू आहे, सगळीकडे जात आहे. ते आले त्यांचं काम ते करतील, त्याचं काय. म्हणजे मला असं आता कोणतरी म्हणलं तरी फोन करून बोलवलं असेल, म्हणजे सरकार बसलेली आहे, जसा व्हिडिओ आला की पळतेत का सरकार, असं नाही आहे ना साहेब. मीडिया येते कारण मीडियाला हे सगळं न्यूज द्यायचं असते, पण सरकारी यंत्रणा मला असं वाटत नाही की चालत असेल किंवा त्यांनी फोन केला आणि येऊन बघतील, असं नाही वाटत. चालू आहे, त्याचा काही विषयच नाही.